नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची. अवैध सावकारी आणि किडनी विक्री प्रकरणी पीडित शेतकरी रोशन कुळे याला 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जय महाराष्ट्राच्या बातमीनं कुळेंना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. शेतकरी रोशन कुळे यांनी याबाबतीत जय महाराष्ट्राचे आभार मानले. सुधीर मुनगंटीवार यांनी जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेतली होती आणि त्यानंतर सूत्र हल्ली होती. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी शेतकरी रोशन कुळे यांच्यासोबत बातचीत केली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड येथील किडनी प्रकरण सर्वात अगोदर जय महाराष्ट्राने प्रकाशित केले आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रशासन जागी झाले. शेतकरी रोशन कुळे यांनी अवैध सावकाराकडून 1 लाखाचा कर्ज घेतला होता आणि त्याला 74 लाख रुपये अदा केले होते. येणाऱ्या 19 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात रोशन कुळे याला 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. या जय महाराष्ट्राच्या या बातमीमुळे रोशन कुळेला न्याय मिळालेला आहे. रोशन कुळे आपल्या सोबत आहे, त्याला आपण विचारणार आहोत की रोशन कुळे काय म्हणणं आहे तुला 5 लाख रुपये मिळणार. सर्वप्रथम माझ्या अंधारमय जीवनात सुख आणण्याचे काम आणि आम्हाला जिवंत आज जे दिसत आहोत ते सर्वप्रथम जय महाराष्ट्रमुळे माझं प्रकरण महाराष्ट्र जगभर पसरलं. त्याच्यानंतर माजी अर्थमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनी तात्काळ ऑफिसला बोलावून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना तात्काळ पत्र लिहिले व माझ्या कुटुंबाला 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत निवेदन सादर केले आणि माननीय फडणवीस साहेबांनी सुद्धा तात्काळ मंजुरी करून मदत करण्याचे काम केले. जय महाराष्ट्राचे सदैव ऋणी राहील. माझ्यासारख्या पीडितांचा आवाज हा देशभर बाहेर काढला व मला एक जगण्याची एक उमेद दिली, त्याबद्दल मी जय महाराष्ट्राचे सदैव ऋणी राहीन. अनवर